हाय गाईज, सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. काउन्सिलिंगची डेट ही एक्सटेंड झालेली आहे. ऑफिशियल नोटीस आलेली आहे. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिस्कस करणार आहोत. डेट काय आहे, यानंतर इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याबद्दल काय अपडेट आहेत आपण ते पाहू, आणि सगळ्यात शेवटी BMS BHMS चे वॅकन्सी राऊंड 5 कधी सुरू होणार आपण हे पाहणार आहोत. ओके, आता वन बाय वन पाहू. ओके, सो गाईज, सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. BMS BHMS काउन्सिलिंगची डेट ही वाढवण्यात आलेली आहे. ओके, पण अपडेट आलेले नाहीत इलिजिबल क्रायटेरियासाठी. ओके, सो गाईज, NCISM ने ऑल काउन्सिलिंगची डेट ही वाढवलेली आहे. आता नवीन तारीख दिलेली आहे. ओके, सो गाईज, 23/1/2026 ला आता काउन्सिलिंग संपणार आहे. शेवटची तारीख आहे 23/1/2026. यानंतर कुठल्याही प्रकारची डेट वाढणार नाही. ओके, सो गाईज, BMS BHMS चे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस साधारणतः तुम्हाला 1 ते 2 दिवसात 100% भेटून जाईल. सो तुम्हाला स्टील वेट करायचं आहे. ओके, यानंतर पुढचं काय आहे, इलिजिबल क्रायटेरियासाठी अजून कुठल्याही प्रकारचे अपडेट आले नाहीयेत. सो 23 तारखेपर्यंत जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्याची नोटीस आली तर ओके, जर नाही आली तर नाही होणार, हे नाही येणार मग 100% तुम्हाला सांगतो. ओके, सो नेक्स्ट मंथ मध्ये जर आली, नेक्स्ट महिन्यात जर आली तर ती फक्त अदर स्टेटसाठी राहील इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याची डेट. लक्षात, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.